गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चला मॅडम, करूया कामाला सुरुवात. बाप रे गायतोंडे, दिवसेंदिवस तुमच्या कामाची एनर्जी वाढतच चालली हा. सहज. चला. अर्ज आहेत का? हो. वाचा पण मॅडम तुम्ही आधी सेटल तर व्हा. वाचा. बर. मॅडम, गावात शासकीय शौचालयासाठी अर्ज केला होता, पण त्यात कोणीच लक्ष घालत नाही. तुम्ही आता काहीतरी करा, ही विनंती. दुसरं. गावातल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होत नाहीये. इथे किरकोळ आजाराशिवाय कसलेच उपचार करता येत नाहीये. चांगल्या डॉक्टरांच्या उपचारासाठी आम्हाला 50-60 किलोमीटर दूर जावं लागतंय. सरकारी दवाखाना असूनही चांगल्या डॉक्टरांची इथे सोय नाही. तर कृपया चांगल्या डॉक्टरांची सोय करावी, ही विनंती. तालुका जुन्नर. गायतोंडे, लोकांचे अर्ज आलेत, तुम्ही वाचलेत आता. यातून काय कळालं? सॉरी मॅडम, तुम्हाला काय म्हणायचंय मला नाही कळत आहे. गायतोंडे, अर्जुन सर, कालच आपण जीजीला पकडलं बरोबर, आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचंच खूप कौतुक झालं. आणि बघितलं, आज दुसऱ्या कामांना सुरुवात देखील झाली. यावरून हे कळतं की शासकीय अधिकाऱ्याने त्याच्या कामाबद्दल किती जबाबदार असलं पाहिजे. अगदी खरंय तुमचं मॅडम. आपण जितकं चांगलं काम करू ना, जनतेच्या तितक्याच अपेक्षा आपल्याकडनं वाढत जातात. अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा ना, आपल्या शासकीय अधिकाऱ्यांचं कसं असतं, आपण 7ही दिवस काम करतो पण तरी आपलं काम संपत नाही. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण तितक्याच ऊर्जेने आणि नवीन इच्छेने कामाला सुरुवात करतो. अपर्णा मॅडम, तुम्हाला हे सगळं कधी अवघड नाही वाटलं गो? अवघड कधीच नाही. अर्जुन सर, आतापर्यंतच्या कामाच्या अनुभवातून आलेली एक गोष्ट तुम्हाला सांग. शासकीय अधिकाऱ्याने कधीही आपल्या कामाच्या बाबतीत कर्तव्यदक्ष आणि कामाशी एकनिष्ठ असावं. म्हणजे मग कुठलीच गोष्ट कधीच अवघड वाटत नाही. मॅडम, करूया कामाला सुरुवात. हो. अपे थांब.